नमस्कार, मी डॉक्टर विजय कुमार माने, MD होमिओपॅथी, फाउंडर चेअरमन ऑफ मॉडर्न होमिओपॅथी मल्टी स्पेशालिटी क्लिनिक्स अक्रॉस इंडिया अँड अब्रॉड. पावसाळ्यात कॅन्सरच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल आज आपण माहिती घेऊया. पावसाळा सुरू झाला की वातावरणात ओलावा वाढतो आणि अनेक प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी कॅन्सरच्या रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण कॅन्सरमुळे किंवा कॅन्सरवरील पारंपरिक उपचारामुळे अनेक रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढू शकतो. म्हणून आज आपण या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्या. पावसाळ्यात पाण्यातून तसेच दूषित अन्नातून होणारे संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळं नेहमी उकळलेलं व शुद्ध केलेलं स्वच्छ असं पाणी प्या. बाहेरचं पाणी पिणं टाळा. स्वतःची पाण्याची बाटली शक्यतो सोबत ठेवा. कारण दूषित पाण्यामुळे सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलट्या, संडासला पातळ लागणं व इतर संसर्ग होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरचं दूषित अन्न टाळा. पावसाळ्यात अन्न दूषित होण्याची शक्यता वाढते. अशा वेळेस स्ट्रीट फूड किंवा रस्त्यावरचं जेवण अन्नपदार्थ टाळा. कच्चे किंवा अर्धवट शिजलेले पदार्थ टाळा. शिळे अन्न खाऊ नका. घरचे ताजे, सकस, प्रोटीनयुक्त असे अन्न खाण्यास प्राधान्य द्या. गरम जेवण किंवा गरम पेय घेण्यास, सूप घेण्यास प्राधान्य द्या. यामुळे संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिकारशक्तीची काळजी घ्या. कॅन्सरच्या रुग्णांसाठी रोग प्रतिकारशक्ती टिकवणं खूप महत्वाचं असतं. त्यासाठी संतुलित असा आहार घ्या. खाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण पुरेसं ठेवा. जर आपलं वजन 50 किलो असेल तर रोज 50 ग्रॅम प्रोटीन घ्या. कार्बोहायड्रेटचं प्रमाण म्हणजे भात, बटाटा, रताळी, साखर, गूळ, मैदा कमी ठेवा. पुरेसं फायबर घ्या. म्हणजे तंतुमय पदार्थ व भाज्या जेवणामध्ये पुरेशा प्रमाणात ठेवा. तेलाचं प्रमाण कमी ठेवा. मिठाचं प्रमाण कमी ठेवा. रोज साधारणपणे 3 ते 4 ग्रॅम मीठ एवढंच आवश्यक असतं. खाण्यामध्ये आधी मीठ टाकू नका. वरून एका जेवणाला 1 ग्रॅम किंवा 1 चिमूट मीठ इतकंच घ्या. पुरेशी झोप घ्या. नियमित व्यायाम करा. नियमित व्यायामामध्ये रोज अर्धा तास ते 1 तास चालणं, सायकलिंग करणं, स्विमिंग करणं किंवा टेकडी चढणं हे गरजेचे होय. मानसिक ताणतणावापासून दूर राहा. नेहमी मन आनंदी ठेवा. वेळेवर झोप घ्या. झोपेच्या आधी 1 तास मोबाईल बघू नका. स्क्रीन टाइम कमी ठेवा. डॉक्टरांनी सांगितलेल्या आहाराचे कसोशीने पालन करा. चौथी गोष्ट ताप, संडासला लागणं अशा संसर्गाच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. पावसाळ्यात प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे व वातावरणामुळे संसर्ग झपाट्याने वाढू शकतो. ताप येणं, सर्दी होणं, खोकला किंवा घसा दुखणे, उलटी होणे, जुलाब होणे, वारंवार अशक्त वाटणे, शरीरात कंप सुटणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यसनांपासून दूर राहा. पाचवी गोष्ट स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. संसर्ग टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. जेवणापूर्वी वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने हात धुवा. बाहेरून आल्यावर साबणाने हातपाय स्वच्छ धुवा. ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नका. कारण पावसाळ्यामध्ये कॅन्सर पेशंटना ओलं राहिल्यामुळे व प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे न्यूमोनिया होण्याचा धोका अधिक असतो. आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ व कोरडे ठेवा. 6वी गोष्ट थकवा व अतिश्रम टाळा. कॅन्सरच्या रुग्णांना लवकर थकवा येऊ शकतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती, झोप घ्या. अतिश्रम टाळा. शरीराच्या क्षमतेनुसार काम करा. मनाला ताजेतवाने ठेवण्यासाठी प्रयत्न करा. नेहमी सकारात्मक विचार करा आणि आपली झोप पुरेशी व पूर्ण होईल याची काळजी घ्या. 7वी गोष्ट औषधं व फॉलोअप नियमित ठेवा. पावसाळ्यात प्रवास किंवा हवामानामुळे उपचारामध्ये खंड पडू देऊ नका. औषधं वेळेवर घ्या. आवश्यक व नियमित तपासण्या वेळेवर करा. स्वतःहून औषधं बंद करू नका. कॅन्सरचा आजार असला तरी योग्य काळजी व योग्य आहार, नियमित उपचार व नियमित व्यायाम आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे रुग्ण अधिक चांगल्या प्रकारे आरोग्याची काळजी घेऊ शकतो. वरील गोष्टी पाळल्यामुळे आजार बरे होण्यास मदत होते. पावसाळ्यात लहान सहान संसर्ग देखील गंभीर ठरू शकतात. म्हणून कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घ्या. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये कॅन्सर
व इतर गंभीर आजारांवर मूळ कारणांवर काम केलं जातं. मॉडर्न होमिओपॅथीची विशेष क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही उपचार पद्धती मी स्वतः विकसित केलेली उपचार पद्धती असून ती सायंटिफिकली डेव्हलप्ड आणि प्रूव्हन आहे. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये 2,15,000हून अधिक गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत. तर स्वतःची काळजी घ्या. मॉडर्न होमिओपॅथी सदैव आपल्या सोबत आहे.